एक्झरसाइज 1.3 झाल्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आता पॅरामेट्रिक फंक्शन जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक डेफिनेशन आहे. इफ टू व्हेरिएबल एक्स अँड वाय आर डिफाईन्ड सेपरेटली ॲज फंक्शन बाय इंटरमिजिएट व्हेरिएबल टी. हे दोन फंक्शन दिले असेल, दोन व्हेरिएबल दिले असेल एक्स अँड वाय, त्यांच्यामध्ये आपल्याला सेपरेटली जर एखादा फंक्शन त्यांच्या इंटरमिजिएट म्हणजे त्याचा मध्यस्थी म्हणून काम करत असेल ॲज टी, देन दॅट इंटरमिजिएटिंग व्हेरिएबल इज नोन ॲज पॅरामीटर. तर आपल्याला या आपल्या क्वेश्चनमधला पॅरामीटर ओळखायचा आहे आणि पॅरामीटर ओळखायचा असेल तर त्यालाच अशाच फंक्शनला आपण म्हणणार आहोत पॅरामेट्रिक फंक्शन. सरळ सोप्या भाषेत सांगायचं असेल तर दोन व्हेरिएबल राहणार आहे, आपल्या त्यातला इंटरमिजिएट व्हेरिएबलनं त्याला डिफरन्शिएट करायचं आहे आणि डिफरन्शिएट केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन आपल्याला कळणार आहे. तर त्याच्यासाठी एक थेरम आहे, तो थेरम आहे इफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ टी अँड वाय इज इक्वल्स टू जी ऑफ टी आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, so that y is differentiable function of x, and if dx upon dt is not equals to 0, then dy by dt is equals to dy by dx is equals to dy by dt upon dx upon dt. तर आपल्याला दोन, जसं इथं एक डिफरन्शिएशन वायचं करावं लागेल, दुसरं एक्सचं करावं लागेल. मग या दोघांचा डिवाइड जर केला तो म्हणजे आपला डिफरन्शिएशन होईल पॅरामेट्रिक फंक्शनचा. हा थेरम दिलेला आहे प्रूव्ह करून. समटाईम हा थेरम विचारला सुद्धा जाऊ शकतो. तर हा एक दिलेला आहे फंक्शन बघा, एफ ऑफ टी दिलेला आहे, दुसरं जी ऑफ टी दिलेला आहे. तर टी हा इंटरमिजिएट आपण काय करणार आहे, टी हा इंटरमिजिएट कन्सिडर करणार आहोत आणि त्याला डिफरन्शिएट करणार आहोत. लिमिट घेऊन यांनी सॉल्व्ह करून दाखवलेला आहे हा थेरम आणि प्रूव्ह केलेला आहे. हे प्रूफ एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि या प्रूफच्या जोरावरच आपल्याला आपले एक्झरसाइज 1.4 सॉल्व्ह करायची आहे. तर हे एवढं लक्षात ठेवायचं, dy by dx is equals to dy by dt upon dx upon dt, where dx upon dt is not equals to 0. तर हा थेरम लिहून घ्यायचा आहे तुम्हाला पॅरामेट्रिक फंक्शनचा. याच्याच बेसिसवर आपण करणार आहोत आपले एक्झरसाइज 1.4 सॉल्व. एक्झरसाइज 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आपण आज सॉल्व करणार आहे, ज्यामध्ये फाइंड dy by dx इफ दिस टोटल 8 क्वेश्चन आहे. यातले काही क्वेश्चन मी सॉल्व करून देणार आहेत मॅक्झिमम आणि काही तुमच्यासाठी होमवर्क म्हणून ठेवणार आहे, जेणेकरून तुमची सुद्धा प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर पहिला क्वेश्चन यातला सॉल्व करूया, जो दिलेला आहे एक्स इज इक्वल्स टू 80 स्क्वेअर अँड वाय इज इक्वल्स टू ट्वाइस 80. यामध्ये आपल्याला डिफरन्शिएशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायला सांगितलं. तर दिलेल्या क्वेश्चनचा सगळ्यात पहिले एक्स इज इक्वल्स टू 80 स्क्वेअर. इथं आपल्याला ओळखायचं आहे की नेमकं कशाला डिफरन्शिएट करायचं आहे. ए कॉन्स्टंट आहे तर आपण याला डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्टिव्ह टी. टी हा इंटरमिजिएटचं काम करणार आहे, टी हा पॅरामीटर आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टी. तर डिफरन्शिएट जर केलं dx अपॉन dt, राईट हँड साईडला ए कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ टी स्क्वेअर विथ रिस्पेक्टिव्ह टी. तर ए जर डिफरन्शिएशन ऑफ एक्स स्क्वेअर असेल तर टॉईस एक्स लिहितो आपण, तसं जिथं टीचं लिहिणार आहे 2t. एक्स टू पॉवर एनच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजेच येईल टॉईस ए टी dx अपॉन dt. याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. आता सिमिलरली वाय साठी पण आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर वाय इज इक्वल्स टू दिलेला टॉईस एटी, इथे सुद्धा डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्टिव्ह टी. ते केल्यानंतर dy बाय dt इज इक्वल्स टू 2a कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ टी विथ रिस्पेक्टिव्ह टी. डिफरन्शिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स 1 येतो, तसा त्याचा ए 1 येईल, म्हणजेच आन्सर येईल याचं टॉईस ए. याला द्यायचं इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 आपल्याकडे जो थेरम आहे तो थेरम काय म्हणतो, dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dt अपॉन dx अपॉन dt. तर dy बाय dt ची व्हॅल्यू आहे टॉईस ए, अपॉन मध्ये dx अपॉन dt ची व्हॅल्यू आहे टॉईस 80. इथला टॉईस ए इथल्या टॉईस ए सोबत कॅन्सल, म्हणजे आन्सर येईल 1 अपॉन टी. हे झालं आहे आपला आन्सर. अशा प्रकारे पॅरामेट्रिक फंक्शनला सॉल्व्ह करतात, जिथं दोन फंक्शन दिलेले राहील त्यातला इंटरमिजिएट फंक्शन ओळखून आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं आहे. आपण ओळखला इंटरमिजिएट फंक्शन आणि डिफरन्शिएशन फाइंड आउट केलं. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून पण घेऊ शकता. त्यामधला सेकंड क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 मधला, एक्झरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड क्वेश्चन आहे. इथे सुद्धा पहिला दिलेला एक्स इज इक्वल्स टू ए कॉट थिटा. तर इथं पॅरामीटर ओळखता आला पाहिजे. इथला इंटरमिजिएट जो पॅरामीटर आहे, इंटरमिजिएट जो व्हेरिएबल आहे तो ओळखता आला पाहिजे, तो म्हणजे थिटा आहे. तर आपल्याला याला डिफरन्शिएट करावं लागेल. तेच ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. ते ओळखलं म्हणजेच आपल्याला सॉल्व्ह करता येईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह थिटा, तो येईल dx अपॉन डी थिटा इज इक्वल्स टू ए कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ कॉट थिटा विथ रिस्पेक्टिव्ह थिटा. तर ए कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ कॉट थिटा विथ रिस्पेक्टिव्ह थिटा.
तो येणार आहे मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ थिटा, म्हणजेच येईल मायनस ए कोसेक स्क्वेअर ऑफ थिटा dx अपॉन डी थिटाची व्हॅल्यू. याला त्याचं इक्वेशन नंबर 1. सिमिलरली वाय वाले टर्म घेऊन y इज इक्वल्स टू बी कोसेक थिटा, याला सुद्धा डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्टिव्ह थिटा. पॅरामीटरनं डिफरन्शिएट करणं खूप महत्त्वाचं आहे, ते समजलं म्हणजे यातले सगळे क्वेश्चन समजते. बी कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ कोसेक थिटा विथ रिस्पेक्टिव्ह थिटा. बी जसं तसं आता कोसेक थिटाचं डिफरन्शिएशन, कोसेक थिटाचं डिफरन्शिएशन मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा, व्हॅल्यू आली dy बाय डी थिटाची व्हॅल्यू, त्यालाच लिहू शकतो dy बाय डी थिटा इज इक्वल्स टू मायनस बी कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. याला द्यायचं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वी गेट, आपल्याकडे थेरम आहे dy अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू dy अपॉन डी थिटा, डिवाइड करून dx अपॉन डी थिटा घ्यावं लागेल अकॉर्डिंग टू द थेरम. तर व्हॅल्यू ज्या आपण काढल्या ही व्हॅल्यू सुरुवातला पुट करायची, मायनस बी कोसेक थिटा इंटू कॉट थिटा अपॉन मध्ये मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा. आता मायनस मायनस प्लस होऊन जाईल, इथला एक कोसेक थिटा इथं कोसेक थिटा इथल्या एका कोसेक थिटा सोबत कॅन्सल होईल, म्हणजेच उरेल dy अपॉन dx ची व्हॅल्यू येईल इथला b इंटू कॉट थिटा अपॉन मध्ये a इंटू कोसेक थिटा. इफ हे मायनस आणि हे मायनस प्लस होईल, म्हणजेच उरेल हे. आता इथं जर रिलेशन माहिती असेल तर रिलेशनचा यूज करू शकता, अदरवाईज असं आन्सर ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. थर्ड वाला क्वेश्चन त्यातला आहे पॅरामेट्रिक फंक्शन एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 1 मधला थर्ड. एक्स दिलेला आहे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, याला डिफरन्शिएट करावं लागेल. यातला पॅरामीटर ओळखावा लागेल, इंटरमिजिएट व्हेरिएबल ओळखावा लागेल, तो आहे एम. मग याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्टिव्ह एम. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एम. जर तुम्हाला पॅरामीटर किंवा तो ओळखता जर आला व्हेरिएबल तर 100% सॉल्व्ह करता येईल. तर याचा ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, तर ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर डिफरन्शिएशन, अंडर रूटचं डिफरन्शिएशन 1/2 अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. अगेन डिफरन्शिएशन ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, कारण की हे कंपोजिट फंक्शन आहे आणि कंपोजिट फंक्शनमध्ये सेकंड टाइम्स डिफरन्शिएशन करावं लागते. तर हे झालं ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. डिफरन्शिएशन ऑफ ए स्क्वेअर प्लस डिफरन्शिएशन ऑफ विथ रिस्पेक्ट टू एम करावं लागेल, कारण की एम घेतला आपण. एम स्क्वेअर हे 1/2 अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर जसं तसं. कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डिफरन्शिएशन 0 प्लस एम स्क्वेअरचा डिफरन्शिएशन ट्वाइस एम. आता 0 प्लस 2m म्हणजे 2m, त्याचाच आन्सर येईल dx अपॉन dm इज इक्वल्स टू 2m अपॉन 2 अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. इथला 2 गेट कॅन्सल, m अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. डिफरन्शिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एम. हा झाला पहिला, त्याला त्याचं इक्वेशन नंबर 1. नंतर वाय वाल्या टर्म करायचं आणि वाय वाल्या टर्मला डिफरन्शिएट करून आन्सर फाइंड आउट करायचं. सेकंड वाला आहे y इज इक्वल्स टू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. इथं सुद्धा आपल्याला इंटरमिजिएट ओळखायचं आहे, ते करायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एम. इथं सुद्धा एमनंच डिफरन्शिएट करायचं आहे, म्हणजे dy अपॉन dm इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ एम ऑफ लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. आता लॉग एक्सचं डिफरन्शिएशन आपल्याला माहिती आहे 1/x, परंतु इथं एक्सची व्हॅल्यू आहे ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आणि अगेन याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एम, कारण की तो कंपोजिट फंक्शन आहे म्हणून. तर हे 1/a स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर जसं तसं. डिफरन्शिएशन ऑफ ए स्क्वेअर 0 आणि याचं येईल 2m, म्हणजेच आन्सर येईल 2m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. डिफरन्शिएशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, याला याचं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 वरून आपला जो थेरम आहे त्या थेरमनुसार त्याचा यूज करून याचा आन्सर फाइंड आउट करता येते. तर हे 2 इक्वेशन आलेले आहेत, हे झालं इक्वेशन नंबर 1, हे झालं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून याला कन्वर्ट करता येतो, ते कन्व्हर्शन सुद्धा करूया सोबत सोबत. बघा याचं कन्व्हर्शन कसं होते. थेरमनुसार dy अपॉन dx इज इक्वल्स टू dy अपॉन dm अपॉन मध्ये dx अपॉन dm. तर dy अपॉन dm ची व्हॅल्यू जी आहे ती आहे ट्वाइस m अपॉन मध्ये ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. परंतु या ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअरला आपण कसं लिहू शकतो, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर.
या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, कारण की √a इंटू √a ची व्हॅल्यू फक्त एच राहते, कारण की याचा पॉवर हाफ इंटू याचा पॉवर हाफ म्हणजेच येतो a चा पॉवर 1. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये आपण याला लिहू शकतो. तर याच फॉर्मॅटमध्ये यांचा यूज करून या फॉर्मॅटमध्ये याला लिहूया, म्हणजे √a² अगेन √a² प्लस m². आणि याला डिवाइडला आहे इक्वेशन नंबर 1, म्हणजे हे m/√a² प्लस m². तर ते त्याला डिवाइडमध्ये देऊन देऊ. हा इथला m याच्यासोबत कॅन्सल, इन्व्हर्ट इंटू होऊन जाईल, वरती जर नेलं तर मल्टिप्लाय होईल. हा इथला एक याच्यासोबत कॅन्सल, म्हणजेच उरलं काय 2/√a² प्लस m² dy/dx ची व्हॅल्यू डिफरन्शिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो थर्ड वाला सॉल्व. आणि याची व्हॅल्यू येते, फक्त ऍडजस्टमेंट आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये x sin θ आणि y tan θ दिलं आहे. तर x sin θ, तर सरळ सरळ आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू θ, कारण की इंटरमिजिएट जो फंक्शन आहे, इंटरमिजिएट व्हेरिएबल θ आहे, त्यालाच आपण पॅरामीटर म्हणूया. तर लेफ्ट हँड साईडचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू θ आणि राईट हँड साईडचं सुद्धा. sin θचं डिफरन्शिएशन cos θ याला देऊ शकतो इक्वेशन नंबर 1. सिमिलरली y tan θ आहे, याला सुद्धा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू θ. dy/dθ इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ tan θ. tan θचं डिफरन्शिएशन sec² ऑफ θ dy/dθ. इक्वेशन नंबर 2. आता हे दोन्ही काढल्यानंतर बाय युजिंग थिअरम, आपला जो थिअरम आहे त्या थिअरमनुसार dy/dx ची व्हॅल्यू dy/dθ अपॉन मध्ये dx/dθ. तर dy/dθ ची व्हॅल्यू sec² θ अपॉन मध्ये dx/dθ ची व्हॅल्यू cos θ. यामधलं रिलेशन आपण यूज करू शकतो, किंवा अशी व्हॅल्यू जरी ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही. तर हा झाला चौथा क्वेश्चन सॉल्व. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून सुद्धा घेऊ शकता. एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 1 मधला 5th नंबरचा क्वेश्चन सॉल्व करूया. 4 क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहे. आता 5th नंबरचा सॉल्व करणार आहोत. तो दिलेला x a 1 minus cos θ, y b θ minus sin θ. याला डिफरन्शिएट करून याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया आणि याला सॉल्व करूया. तर याला सॉल्व करत असताना बघा, सगळ्यात पहिले x a 1 minus cos θ दिलेला आहे. इथे आपल्याला पॅरामीटर शोधायचा आहे, म्हणजे इंटरमिजिएट जो व्हेरिएबल आहे तो शोधायचा आहे. तो आहे θ. 1 आणि a तो कॉन्स्टंट आहे, तर याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू θ. θ सोबत डिफरन्शिएट केल्यावर dx/dθ इज इक्वल्स टू a कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ 1 minus cos θ. तर a कॉन्स्टंट बाहेर, 1चं डिफरन्शिएशन 0 मायनस cos θचं डिफरन्शिएशन ऑफ cos θ sin θ येईल. तर हे येईल मायनस a इंटू sin θ डिफरन्शिएशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dθ. कारण की 1 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0 घेऊ शकतो आपण म्हणून. तर हे आलं पहिलं. आता y वाला सॉल्व करूया. y वाली टर्म आहे y b θ मायनस sin θ. याला सुद्धा त्यानंच डिफरन्शिएट करावं लागेल θनं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू θ, कारण की θ इंटरमिजिएट आहे. तर dy/dθ इज इक्वल्स टू b कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ θ मायनस डिफरन्शिएशन ऑफ sin θ. b कॉन्स्टंट बाहेर, θचा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू θ 1 मायनस sin θ डिफरन्शिएशन cos θ. तर dy/dθ पण आलं. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू, याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. बाय फ्रॉम काय करावं लागेल, इक्वेशन 2 ला डिवाइड करावं लागेल इक्वेशन 1 नी. थेरमनुसार जर म्हणतो आणि डायरेक्ट जर लिहिलं बाय युजिंग थेरम तरी काही प्रॉब्लेम नाही, बाय युजिंग थेरम सुद्धा लिहिलं तरी चालेल. तर ते काय आहे बाय युजिंग थेरम. थेरम काय म्हणतो आपला, dy/dx इज इक्वल्स टू dy/dθ अपॉन मध्ये dx/dθ. तर याची व्हॅल्यू आहे b इंटू 1 minus cos θ आणि याची व्हॅल्यू आहे मायनस a sin θ. तर आता बघा, आता आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युले जे आहेत त्यांचे यूज इथं करायचं आहे. हाफ अँगल फॉर्म्युल्याचं युटिलायझेशन करून इथं आपण व्हॅल्यू लिहू शकतो. तर ते काय आहे बघा, हाफ अँगल फॉर्म्युला कसा तयार होतो, sin 2θ चा फॉर्म्युला 2 sin θ इंटू cos θ. तर इथं जर 2 अँगलला जर डिवाइड केलं 2 ने, तर sin θ इज इक्वल्स टू 2 sin θ/2 इंटू cos θ/2 होईल. तसाच कॉसचा फॉर्म्युला आहे, cos 2θ चा फॉर्म्युला आहे
1 - 2 cos स्क्वेअर थिटा. तर त्या फॉर्म्युल्यानुसार इथं जर केलं तर कॉस थिटा येईल 1 - इथं सुद्धा डबल अँगल फॉर्म्युल्यांचं युटिलायझेशन आपण करू शकतो. इथं बघा हे जे मायनस आहे इकडे घेऊन जाऊया, म्हणजे ते येईल 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल्स टू 1 - cos थिटा. या फॉर्मॅटमध्ये येईल. हे दोन फॉर्म्युले इथं पुट करायचे, याच्याऐवजी हे पुट करायचं आणि साइन थिटाच्या ऐवजी हा फॉर्म्युला पुट करायचा. तर फॉर्म्युले पुट केल्यानंतर बघा काय होईल, dy/dx इज इक्वल्स टू b इंटू 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 आणि -a इंटू साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 असा येईल. तर इथला एक कॉस इथल्या कॉस सोबत कॅन्सल होईल आणि मग आपण लिहू शकतो 2b cos थिटा बाय 2 इंटू साइन थिटा बाय 2 जर हाफ अँगल फॉर्म्युल्यांचा यूज केला तर. आणि याचं व्हॅल्यू येईल 2b cot थिटा बाय 2 dy/dx. हाफ अँगल फॉर्म्युले डबल अँगल फॉर्म्युल्यांचं युटिलायझेशन करून आपण याला सॉल्व्ह करू शकतो. 6 नंबरचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा. 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा, x इज इक्वल्स टू t प्लस 1/t रेस टू दी पॉवर ऑफ a, y इज इक्वल्स टू a रेस टू दी पॉवर ऑफ t प्लस 1/t दिलेला आहे. वेअर a इज ग्रेटर दॅन 0, a इज नॉट इक्वल्स टू 1 अँड t इज नॉट इक्वल्स टू 0 दिलेला आहे. तर याला आपल्याला डिफरन्शिएट करून dy/dx काढायचं आहे, पॅरामेट्रिक फंक्शनचं डिफरन्शिएशन करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर याला सॉल्व्ह करूया. x इज इक्वल्स टू t प्लस 1/t रेस टू दी पॉवर ऑफ a दिलेला आहे. याला डिफरन्शिएट कशाचं करायचं, पॅरामीटर काय करायचं ते महत्वाचं आहे. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t करू, t इंटरमिजिएट कन्सिडर करू. तर डिफरन्शिएशन ऑफ t प्लस 1/t रेस टू दी पॉवर ऑफ a. आता a कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय येईल, x रेस टू दी पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला n इंटू x रेस टू दी पॉवर ऑफ n - 1 अगेन डिफरन्शिएशन ऑफ दिस. आता याचा डिफरन्शिएट करताना हे व्हॅल्यू जशीच्या तशी इथं डिफरन्शिएशन ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी घ्यावं लागेल, एक्स नाही. ते एक्स आपण करत आलो म्हणून एक्स येतो. आणि याला काय लिहू शकतो, डिफरन्शिएशन ऑफ टी 1/t ला आपण टी इनवर्स लिहू शकतो. तर टी इनवर्स घेऊया, त्याचं डिफरन्शिएशन इथं करूया. तर नेक्स्ट स्टेपमध्ये हे जसच्या तसं a इंटू t प्लस 1/t रेस टू दी पॉवर ऑफ a - 1 डिफरन्शिएशन ऑफ t विथ रिस्पेक्ट टू t 1 प्लस -1 रेस टू दी पॉवर ऑफ t रेस टू दी पॉवर ऑफ -1 प्लस 1 x रेस टू दी पॉवर ऑफ n प्लस 1 होते. तर n आहे -1 प्लस 1 म्हणजे 0, t रेस टू दी पॉवर ऑफ 0, t रेस टू दी पॉवर ऑफ 0 होऊन जाईल, म्हणजे याची व्हॅल्यू सुद्धा 0 होऊन जाईल. टोटल 1 प्लस 0 म्हणजे 1 आणि 1 जर याच्यासोबत मल्टिप्लाय केलं त्याचा आन्सर येईल dx/dt इज इक्वल्स टू a t प्लस 1/t रेस टू दी पॉवर ऑफ a - 1. हे व्हॅल्यू आपल्याला मिळेल. त्यानंतर आता y वाली टर्म करायची आहे. y वाली टर्म घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. y ची टर्म घेऊन सॉल्व्ह करूया. याला इक्वेशन नंबर 1. आता y वाली टर्म घ्यायची आहे. y आहे a रेस टू दी पॉवर ऑफ t प्लस 1/t. याला सुद्धा डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू t. तर dy/dt इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ t a रेस टू दी पॉवर ऑफ t प्लस 1/t. तर a रेस टू दी पॉवर ऑफ x चा फॉर्म्युला इथं लागेल. तर a रेस टू दी पॉवर ऑफ x इंटू लॉग a लिहितो आपण. तर लॉग a ची व्हॅल्यू आहे t प्लस 1/t आणि अगेन डिफरन्शिएशन ऑफ t प्लस 1/t. तर a रेस टू दी पॉवर ऑफ t 1/t दिलेला आहे इंटू लॉग t प्लस 1/t. हे पण जायचं तसं. इथे डिफरन्शिएशन ऑफ t 1 आणि याचं डिफरन्शिएशन अगेन 0, 1 प्लस 0 म्हणजे 1, म्हणजे यांचा आन्सर काय येईल हेच dy/dt ची व्हॅल्यू. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, आपला जो थेरम आहे त्याला इक्वेशन नंबर 2 देऊ आणि फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 आपला थेरम यूज करू आणि थेरम यूज करून याचा आन्सर लिहू. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोन्ही आपल्याकडे. त्यानुसार dy/dx इज इक्वल्स टू dy/dt आणि आपण मध्ये dx/dt घ्यायचं आहे. तर dy/dt ची व्हॅल्यू जी आहे ते लिहून घेऊया. a रेस टू दी पॉवर ऑफ t प्लस 1/t इंटू लॉग t प्लस 1/t. याला डिवाइडमध्ये a t प्लस 1/t रेस टू दी पॉवर ऑफ a - 1. तर या प्रकारे त्याचा आन्सर येईल डिफरन्शिएशन ऑफ विथ रिस्पेक्ट टू x. त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन होईल सॉल्व्ह. त्याचा आन्सर सुद्धा येईल. एक्झरसाइज मधला 7 नंबरचा क्वेश्चन आहे. याला सॉल्व्ह करत असताना सगळ्यात अगोदर x इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 2t/1 प्लस टी स्क्वेअर. तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड आठवत असेल तर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये अशा प्रकारचे जर प्रॉब्लेम आले आपण त्याला सबस्टिट्यूट करत असतो. तर आपल्याकडे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 tan थिटा
अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि सबस्टिट्यूशनचे एक्सप्रेशन आपण पाहिले होते. तर इथं आपण काय करणार आहेत, पुट टी इज इक्वल्स टू टॅन थिटा. देअरफॉर थिटाची व्हॅल्यू येईल टॅन इनवर्स ऑफ टी, ते तिकडे गेल्यानंतर. तसं इथं पुट करू कॉस इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता हे सबस्टिट्यूट केल्यानंतर एक्स इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची साइन टू थिटा व्हॅल्यू आहे. या साइन टू थिटाला कॉसमध्ये जर कन्वर्ट करतो म्हटलं त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस पाय बाय 2 मायनस थिटा. थिटाची व्हॅल्यू 2/2 आहे, तर 2 थिटा आहे तर ते ठेवली. कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा त्याची व्हॅल्यू येते आपल्याला माहिती आहे, ते थिटा आहे पाय बाय 2 मायनस 2 थिटा, तर ते घेणार आहोत. एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस 2 थिटा. आणि जे फॉर्म्युले आपण युटिलाइज केले ते रिझनमध्ये तुम्ही इथं देऊ शकता की कोणकोणते फॉर्म्युले तिथं युटिलाइज केले. आता याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर dx अपॉन डी थिटा, पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0. तसंच 2 कॉन्स्टंट मायनस 2 कॉन्स्टंट बाय डिफरन्शिएशन ऑफ थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा व्हॅल्यू येईल 1. तर -2 × 1 म्हणजे -2. dx अपॉन डी थिटाची व्हॅल्यू आलेली आहे. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू शकतो. सिमिलरली वायवाला सॉल्व्ह करू, वायवाला सॉल्व्ह करून तिथे सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करू आणि त्याची सुद्धा आन्सर फाइंड आउट करू. सेकंड क्वेश्चनमध्ये y इज इक्वल्स टू सेक इनवर्स ऑफ दिलेला आहे. तर इथं काय पुट करू शकतो बघा, एक्सप्रेशननुसार इथं पुट करणार आपण पुट t इज इक्वल्स टू टॅन थिटा. तर यावरून थिटाची व्हॅल्यू येईल टॅन इनवर्स ऑफ t. आता ते तिथं पुट करणार आहोत. तर y इज इक्वल्स टू सेक इनवर्स ऑफ √1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आपल्याला माहिती आहे, आयडेंटिटी आहे, ते म्हणजे सेक स्क्वेअर थिटा. अंडररूटमध्ये सेक स्क्वेअर थिटा येईल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, सेक इनवर्स ऑफ सेक थिटा येईल. सेक इनवर्स ऑफ सेक थिटा थिटा राहतो, तर y इज इक्वल्स टू थिटा आला. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू थिटा. याला जर डिफरन्शिएट केलं dy अपॉन डी थिटाची व्हॅल्यू येईल डी थिटा अपॉन डी थिटा, म्हणजेच dy अपॉन डी थिटाची व्हॅल्यू आलेली आहे 1. याला द्यायचं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने डिवाइड करायचं आणि डिवाइड केल्यानंतर किंवा थेरमचा यूज करायचा, म्हणजेच त्याचा आन्सर येईल. डिवायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 म्हणजेच dy अपॉन dx येईल, ते म्हणजे dy अपॉन डी थिटा अपॉनमध्ये dx अपॉन डी थिटा. तर याची व्हॅल्यू होती आपण फाइंड आउट केली 1 आणि याची व्हॅल्यू होती -2, म्हणजे dy अपॉन dx ची व्हॅल्यू आलेली आहे -1/2. -1/2 ही व्हॅल्यू त्याची आलेली आहे. अशा प्रकारे या 7 नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता लास्ट जो क्वेश्चन आहे 8 नंबरचा, तो तुमच्यासाठी होमवर्क आहे, तर तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा आणि आपल्या कोणत्याही अकाउंटवर, सोशल मीडिया अकाउंटवर जे लिंक सेक्शनमध्ये आलेले आहे त्याच्यावर सेंड करू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कळवू शकता. तर हा आहे तो 8व्या नंबरचा क्वेश्चन. यानंतर क्वेश्चन 2 आपण सॉल्व्ह करणार आहोत. तो 8व्या नंबरचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून घ्या.